इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. राणेनगर बोगद्याच्या कामासाठी गर्डर बसवण्यात आल्याने इंदिरानगर राणेनगर परिसरात पुन्हा एकदा वाहतूक कोंडीचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. बोगद्यामधून सुरू असलेली वाहतूक अचानक बंद झाल्याने जास्त उंचीच्या गाड्यांना यामुळे अडथळा निर्माण होतो आहे. हजारो वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा आधार घ्यावा लागत असून सकाळ संध्याकाळ परिसरात मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक जाम होत आहे. यापूर्वी इंदिरानगरकडून येणारी वाहने राणेनगर बोगद्यातून थेट मार्गक्रमण करत होती. मात्र आता गर्डर बसवण्याच्या कामामुळे हा मार्ग बंद करण्यात आल्याने वाहनांचा लांबचा फेरा मारावा वाहनांना लागत आहे. आणि याचा सर्वाधिक फटका शालेय विद्यार्थ्यांच्या बस, औद्योगिक वसाहतीतील कामगारांच्या बस तसेच आपत्कालीन सेवांमधील ॲम्ब्युलन्सना बसत आहे. सकाळच्या शाळा आणि कार्यालयीन वेळेत रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून नागरिकांचा वेळ आणि इंधन दोन्ही वाया जात आहे. अनेक ठिकाणी पर्यायी मार्ग अरुंद असल्याने वाहतूक आणखीनच संथ होते आहे. स्थानिक नागरिकांनी काम लवकर पूर्ण करून वाहतुकीसाठी पर्यायी नियोजन करण्याची मागणी केली आहे. तसेच वाहतूक पोलिसांनी गर्दीच्या वेळेत अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करून कोंडीवर तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी वाहन चालकांकडून होते आहे. NCN न्यूजसाठी सचिन दिवटे, नवीन नाशिक.